माध्यम से मैं विषय मराठी घटक व्याकरण और वचन घटक व्याकरण में वचन मराठी में पढ़ाने वाला हूँ। तो आप लोग मेरे चैनल को सब्सक्राइब करो, लाईक करो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी घटक व्याकरणामध्ये वचन आपण बघूया। स्विचार आहे, आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठली गोष्ट अवघड नाही। वचन म्हणजे काय, आपण याची व्याख्या बघूया। वचन म्हणजे काय? व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा पदार्थ एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नावाचे वचन असे म्हणतात। मराठीमध्ये बघा, आप लोगों को मराठी में नहीं समझ में आएगा तो मैं ये आप लोगों को समझा के देता हूँ। वचन म्हणजे काय? वचन यानी क्या? व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा पदार्थ एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात। तर वचन आपण अजून एक व्याख्या बघूया। नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक गुणधर्म आहे त्यास नामाचे वचन असे म्हणतात। एक वस्तू असली तर आपण नामाचे दोन प्रकार आपण बघूया। एक वस्तू असली तर एक, दोन वस्तू असल्या तर दोन म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे वचनाचे दोन प्रकार आहेत। मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन, दुसरा अनेक वचन। एकवचन आपण हिंदीमध्ये अनेक वचनला बहुवचन असे म्हणतो, हे लक्षात असू द्या। मराठी आणि हिंदीमध्ये जे व्याकरण आहे त्यात काही फरक नाही, काही शब्दांमध्ये फरक आहे। मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत, नंबर 1 एकवचन, नंबर 2 अनेक वचन। आपण आता काही उदाहरण बघूया। बघा, चित्र दिलेले आहेत आणि लिहिलेला पण आहे। एक ससा, 3 ससे। एक म्हणजे एक वचन, 3 म्हणजे अनेक वचन। ससा, ससे, मासा, मासे, चमचा, चमचे, गाय, गाई। एक आहे तर चमचा, 5 आहेत तर चमचे, म्हणजे एकापेक्षा जास्त असतात त्यांना अनेक वचन असे म्हणतात। गाय, एक गाय आहे, मग 3 गाय आहेत तो आपण काय म्हणालो? गाई। घोडा, घोडे, झाड, झाडे। घोडा, घोडे, झाड, झाडे। पुस्तक, पुस्तके, टोपली, टोपल्या। कोंबडा, कोंबडे। एक कोंबड़ा है तर मुर्गे को कोंबड़ा कहा जाता है मराठी में। कोंबडा, कोंबडे। कुत्रा, कुत्रे। कोंबडा, कोंबडे। कोल्हा, कोल्हे। कोल्हा, कोल्हे, पेन्सिल, पेन्सिली। सायकल, सायकली। गाय, गाई। एक वचन, अनेक वचन। आता थोडक्यात समजून सांगतोय तुम्हाला। बाटली, बाटल्या। एक बाटली आहे तर बाटली, अनेक बाटल्या असल्या तर बाटल्या। याच्यात बघा, एक वचन, अनेक वचन। एक पेन्सिल, 4 पेन्सिली।
समजून घ्या. हे चित्र बघितल्यावर तुम्हाला पूर्ण एकवचन व अनेकवचन समजेल. एकवचन अनेकवचन. 1 बादली, 6 बादल्या, आंबा आंबे. घोडे अनेकवचन, कुत्रे अनेकवचन, बादल्या अनेकवचन, खुर्च्या अनेकवचन. एकवचन. जेव्हा नावावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला एकवचन असे म्हणतात. जेव्हा नावावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला एकवचन असे म्हणतात. एकवचनाचे काही उदाहरण आहेत. घोडा, बादली, कुत्रा, सफरचंद, पेन्सिल, पक्षी इत्यादी. पेन्सिल, फुगा, सफरचंद, बादली, घोडा, पक्षी हे चित्रानुसार आपल्याला समजायला हवं म्हणून मी हे चित्र तयार केलेले आहेत. अनेक वचनाबद्दल बघूया आपण आता विस्तारात. अनेक वचन. जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन असे म्हणतात. नावावरून अनेक वस्तूंचा बोध होतो. अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त, त्याला आपण अनेक वचन असे म्हणतात. अनेक वचन उदाहरणात बघूया. घोडे, बादल्या, कुत्रे, खुर्च्या इत्यादी. घोडे, कुत्रे, बादल्या, खुर्च्या बघा आपण चित्रामध्ये बघितले आहे. तुम्ही हे आपल्या नोटबुकमध्ये पूर्ण लिहू शकता. वचनाबद्दल आणि उदाहरण, त्याच्या व्याख्या हे सगळे आपल्या मराठीच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता. वचन. एक वचन, अनेक वचन. एक व अनेक वस्तूंची ओळख म्हणजे एक वचन, अनेक वचन. पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांचे वचन ओळखा. वडिलांनी आमच्यासाठी नवीन पुस्तके आणली. एक वचन, अनेक वचन, उभयवचन, आदरार्थी बहुवचन. तर तुम्हाला इथून एक शोधायचं. वडिलांनी आमच्यासाठी नवीन पुस्तके आणली म्हणजे तुम्हाला इथं अनेक वचन असं जाणवेल. पुस्तके म्हणजे अनेक वचन. आजोबांनी मला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले. आजोबांनी मला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले म्हणजे अनेक वचनामध्ये येईल हे. पुढील प्रश्नातील वचन बदला. बदलानुसार विसंगत पर्याय निवडा. कचरा, गरजा, नजरा, मौजा. कचरा हे तुम्हाला अनेक वचन म्हणजे वेगळं वाटेल. कचरा म्हणजे खूप समूह असेल त्याला कचरा म्हणजे अनेक वचन. पुढील ठळक अक्षरातील अनेक शब्दांचे वचन बदलून त्यांचा पर्याय निवडा. नकला, नक्कल, नकला. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे वचन बदलून त्याचा पर्याय निवडा. ठिकाण, ठिकाणे. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे वचन बदलून त्याचा पर्याय निवडा. उद्यान, उद्याने. पुढील शब्द गटातील अनेक वचनी शब्द निवडा. घरटी, सेफ्टी, ड्युटी, वाटी. घरटी हे शब्द अनेक वचन आहे. पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द निवडा. तुकडे, चामडे, लाकडं, करंडे. इथे चामडे हे एकवचनी शब्द येईल. पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द निवडा. भेट, ओठ, भेट, डेट, घाट. याच्यातील भेट हा एकवचनी शब्द आहे. पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द निवडा. अडचणी, खेळणी, नाणी, बरणी. एकवचनी नामाची अनेक वचनी रूपे. केळे, केळी, तळे, तळी, खेडे, खेडी, गाणे, गाणी, मडके, मडकी. आता हे बघा याच्यातील
पाखरू पाखरे, लिंबू लिंबे, वासरू वासरे, लेकरू लेकरे, रताळू रताळे. एकवचनी नामाची अनेकवचनी रूपे. नपुसकलिंग नामे उकारांत आणि एकारांत हे दिलेले आहेत. एकवचन अनेकवचन. फूल फुले, घर घरे, पान पाने, शेत शेते, घड्याळ घड्याळे, जाऊ जावा, सासू सासवा, पिसू पिसवा, उवा. विहीर विहिरी, भिंत भिंती, गोष्ट गोष्टी, सोय सोयी, म्हैस म्हशी, चूक चुका, वेळ वेळा, सून सुना, वीट विटा, चिंच चिंचा, देव देव, पक्षी पक्षी, फोटो फोटो, खडू खडू, कवी कवी, काका काका काका, दादा दादा, मामा मामा, बाबा बाबा, आबा बाबा, आबा आबा, आंबा आंबे, पेढा पेढे, रस्ता रस्ते, मासा मासे, घोडा घोडे. वचनभेदामुळे नामाच्या रूपात होणारे बदल. एक वचन या व्याकरणाच्या बाबतीत काही नियम आहेत, ते नियम आपण आता पाहूया. लक्षात ठेवा, काही नामे मुळातच अनेकवचनी असतात. उदाहरण कष्ट, हालअपेष्टा इत्यादी. काही पदार्थवाचक नामे एकवचनात असतात. उदाहरण दही, दूध, तूप, लोणी, श्रीखंड इत्यादी. समूहवाचक नामात एकवचनात बोलले जाते. ढीग, जुडगा, घड, घोस इत्यादी. एकवचनी नामाची अनेकवचनी रूपे. पुल्लिंग नामे आंबा आंबे, पेढा पेढे, रस्ता रस्ते, मासा मासे, घोडा घोडे. हे उदाहरण आप लोग अपने बुक में लिखना है. मराठी के बुक में लिखो सब. वचन. प्रश्न पहिला, खालील शब्दाचे अनेक वचन लिहा. हे तुम्हाला होमवर्क आहे. हे तुम्ही आपल्या मराठीच्या बुकमध्ये लिहून यांचे उत्तर लिहिणे आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, खालील एखादे नामाचे वचन बदलल्यास क्रियापदाचे रूपे अनेकदा बदलते. घोडा वेगाने धावतो, घोडे वेगाने धावतात. महेशने पुस्तक आणले, महेशने पुस्तके आणली. कुत्रा भुंकू लागला, कुत्रे भुंकू लागले. मनुलीने टाळी वाजवली, मनुलीने टाळ्या वाजवल्या. धन्यवाद.